यानंतर अकाउंट्स फॉर नॉट प्रॉफिट कन्सर्न मध्ये पहिलं जे बनवलं जातं ते बनवलं जातं रिसीट अँड पेमेंट्स. आता रिसीट अँड पेमेंट्स कसं बनवलं जातं? इन द बुक्स ऑफ कॅश बुक ऑल रिसीट्स अँड पेमेंट्स आर रेकॉर्डेड. आणि म्हणजे कॅशबुकमध्ये सर्व प्रकारची रक्कम जमा नावे लिहिली जाते आणि या जमा नावे लिहिलेल्या रकमेवर नंतर लेजर अकाउंट्स तयार केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे लेजर अकाउंट्स कशासाठी तयार केले जातात? हे वेगवेगळ्या कालावधीकरता केले जातात फॉर अ स्पेसिफिक पिरियड. आणि या स्पेसिफिक पिरियड नंतर तुम्हाला काही विशिष्ट तारखेला रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करायचं असतं. अशा वेळेला ते याच्यावरनं लेजर अकाउंट्सवरनं म्हणजे कॅशबुकवरनं लेजर प्रथमतः प्रायमरी काय ठेवलं जातं? कॅशबुक. याच्यामध्ये जमा नावे रक्कम लिहिली जाते, रिसीट अँड पेमेंट लिहिलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यावरनं त्याचं पोस्टिंग लेजर अकाउंट्समध्ये केलं जातं आणि लेजर अकाउंट्सवरनं ज्या वेळेला तुम्हाला स्पेसिफिक पिरियडचं रिसीट अँड पेमेंट करायचं असेल तर त्याच्यावरनं ते त्याच्या बॅलन्सेसवरनं ते तयार केलं जातं. आता रिसीट अँड पेमेंट इज अ रिअल अकाउंट. हे रिसीट अँड पेमेंट जे आहे ते रिअल अकाउंट्स आहे. आता रिसीट अँड पेमेंट्समध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शनची नोंद केली जात नाही. त्यामुळं आत्ता मी सांगितल्याप्रमाणे रिसीट अँड पेमेंट इज अ समरी ऑफ कॅश बुक आणि all receipts are debited to receipt and payment account and all payments are credited to receipt and payments account. आता हे झालं रिसीट अँड पेमेंट म्हणजे काय याची थोडक्यात माहिती. आता हे अकाउंट्स कशाने स्टार्ट होतं? इट स्टार्ट फ्रॉम ओपनिंग कॅश बॅलन्स. म्हणजे रिसीट साईडला ओपनिंग कॅश बॅलन्स नोंदवलं जातं आणि हे रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट हे कॅशबुकच्या क्लोजिंग बॅलन्सने क्लोज केलं जातं. म्हणजे या रिसीट अँड पेमेंटच्या शेवटी क्लोजिंग बॅलन्स लिहिला जातो कॅश अँड बँकचा आणि ओपनिंग साईडला कॅशचा ओपनिंग बॅलन्स लिहिला जातो. आता आपण रिसीट्स म्हणजे काय समजून घेऊया. तर रिसीट्स म्हणजे ऑल टाईप्स ऑफ रिसीट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नॅचर ऑफ द रिसीट. म्हणजे सर्व प्रकारच्या जमा रकमा ह्याच्यामध्ये रेव्हेन्यूच्या आणि कॅपिटलच्या या दोन्ही रकमा येतात. त्याचप्रमाणे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर म्हणजे काय की त्या विशिष्ट वर्षाच्या नाही, त्या मागच्या वर्षाच्याही असतात, अधिक चालू वर्षाच्या असतात आणि अधिक पुढच्या वर्षाच्या असतात. आता ऑल रिसिप्ट्स डेबिटेड टू दिस अकाउंट म्हणजे ह्या सर्व रिसीट या रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले जातात कंसात रेव्हेन्यू कॅपिटलमा. आता पेमेंट्सबाबत देखील हाच नियम लागू आहे.
all payments are recorded in the receipt and payment credit side. All payments म्हणजे काय? Irrespective of the payment. म्हणजे ते रेव्हेन्यू म्हणजे दैनंदिन स्वरूपाचा असो किंवा कॅपिटल म्हणजे भांडवली स्वरूपाचा असतो, या दोघांची नोंद रिसीट अँड पेमेंटच्या पेमेंट साईडला केली जाते. त्याचप्रमाणे हे इररिस्पेक्ट ऑफ द इयर म्हणजे हे देखील कोणत्या वर्षाशी संदर्भित आहे याच्याशी उल्लेख नसतो. याच्यामध्ये मागच्या वर्षाचे पेमेंट्स पण असतात, चालू वर्षाचे पेमेंट्स पण असतात आणि पुढच्या वर्षाचे पेमेंट्स पण असतात. असे पेमेंट्स हे रिसीट अँड पेमेंट्सच्या क्रेडिट साईडला लिहिले जातात. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटचा प्रोफॉर्मा समजून घेऊया. आता रिसीट्स अँड पेमेंट आर प्रिपेअर्ड फॉर द इयर एंडेड 31 मार्च, जे वर्ष असेल ते. त्याच्यात डेबिट साईडला डेबिट लिहिलं जातं, क्रेडिट साईडला क्रेडिट लिहिलं जातं. म्हणजे रिसीट साईडला डेबिट लिहिलं जातं, पेमेंट साईडला क्रेडिट लिहिलं जातं. त्याच्यानंतर पर्टिक्युलर्समध्ये रिसीट्स आणि पेमेंट्स. आता याच्यामध्ये तुम्ही काय घेणार? टू ऑल रिसिप्ट्स. ऑल रिसिप्ट म्हणजे काय? सर्व प्रकारच्या रिसिट्स, त्या आयदर रेव्हेन्यू ऑर कॅपिटल म्हणजे दैनंदिन स्वरूपाच्या किंवा भांडवली स्वरूपाच्या, याची नोंद रिसीट अँड पेमेंटच्या डेबिट साईडला केली जाते. त्याचप्रमाणे हे जे रेव्हेन्यू ऑर कॅपिटल तुम्हाला मिळतं ते मागच्या वर्षाचं असो, चालू वर्षाचं असो किंवा पुढच्या वर्षाचं असो, याची नोंद इथं केली जाते. त्याचप्रमाणे इथं देखील पेमेंट्स रेव्हेन्यू ऑर कॅपिटल म्हणजे इथं देखील पेमेंट्स हे रेव्हेन्यू ऑर कॅपिटलचे असतात. हे देखील प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. या स्वरूपात रिसीट अँड पेमेंटची नोंद केली जाते. आता उदाहरणामध्ये तुम्हाला रिसीट दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये काही काही उदाहरणामध्ये ज्या रिसीट देतात त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणतात ते याच्यापैकी 20% हे इन्कम अँड एक्सपेंडिचरला घ्या आणि 80% हे कॅपिटलला घ्या. म्हणजेच 20% आणि 80% हे दोन्ही 100% हे तुमच्या रिसीट झाल्या. त्याचं पोस्टिंग करत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला पाहू कशा पद्धतीनं होतात. आता हे झाल्यानंतर रिसीट अँड पेमेंटची वैशिष्ट्य काय? फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट्स. आता पहिलं वैशिष्ट्य आहे रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज अ रिअल अकाउंट. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. दुसरं वैशिष्ट्य रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज सिमिलर टू कॅशबुक. म्हणजे रिसीट अँड पेमेंट्स हे कॅशबुक प्रमाणेच असतं. समरी ऑफ अ कॅश ऑर बँक ट्रान्झॅक्शन म्हणजे रिसीट अँड पेमेंट हे समरी ऑफ ए कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. तिसरं त्याचं फीचर आहे इट इन्क्लूड ऑल रिसिप्ट्स ऑफ द पेमेंट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. म्हणजे सर्व प्रकारच्या रिसीट त्या रेव्हेन्यू असो, दैनंदिन असो किंवा भांडवली असो, याचा समावेश याच्यात केला जातो. इट रेकॉर्ड्स ऑल रिसीट अँड पेमेंट ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे काही विशिष्ट कालावधीमध्ये ज्या रिसीट येतात त्या रिसीट करंट इयरच्या असो, प्रिव्हियस इयरचा असो किंवा नेक्स्ट इयरचा असो, याची नोंद इथे केली जाते. त्याचप्रमाणे इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. मगाशीच मी सांगत असताना सांगितलेलं आहे
credit transaction are not recorded in this receipt and payments. म्हणून रिसिवेबल, पेमेंट रिसिवेबल आणि पेमेंट पेएबल म्हणजे इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. त्याच्यानंतर दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक बॅलन्स. म्हणजे हे अकाउंट तुम्हाला कॅशचं ओपनिंग बॅलन्स किती आहे आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे बँकेचा ते दाखवतं. म्हणजे रिसीट अँड पेमेंटच्या सुरुवातीला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स लावावा लागतो आणि शेवटी तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स लावावा. आता याच्यामध्ये तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट जर असतील तर ते देखील रिसीट अँड पेमेंटला घ्यावे लागतात. अशा रीतीनं हा रिसीट अँड पेमेंटचा प्रोफॉर्मा झाला.